मर्दानी दैत्य मारुनी सारी अवघी धरणी ही थरथरी दैत्य मारुनी सारी अवघी धरणी ही थरथरी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी हिरवी साडी तोळील्याली नथही नाकात चमकली हिरवी साडी तोळील्याली सौभाग्याचं लेण शोभते मलवट भाळावरी सौभाग्याचं लेण शोभते मलवट आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी अनादि निर्गुण प्रगटली नवरात्रीला दाटी झाली ओ अनादि निर्गुण प्रगटली आईचा जोगवा मागती भक्त दारोदारी आईचा जोगवा मागती भक्त दारोदारी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी कोणी म्हणती तू जगदंबे तुझ्या नावान करती उधे ओ कोणी म्हणती तू जगदंबे तुझ्या वारीचा झेंडा मी घेईन खांद्यावरी तुझ्या वारीचा झेंडा मी घेईन खांद्यावरी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी ओ आहे तुझ्या भक्तांची हीच अलंकापुरी आहे तुझ्या भक्तांची हीच अलंकापुरी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी
या स्पर्धेचा पाहणार आहोत. एक चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपल्याला वज्रेश्वरीच्या मैदानामध्ये पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा अतिशय उत्तम खेळ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. त्यानंतर आजच्या दिवसात आपण नवोदित संघांना इथे प्राधान्य दिले. त्यांचं जे कौशल्य आहे ते इथे मैदानाच्या आतमध्ये त्यांना दाखवण्याची संधी दिली आहे आणि तेच करत असताना इथे आपण आजच्या लॉटवर जर पहिला सामना नित्यसाई गणेशपुरी नाही सॉरी शिवशक्ती गावदेवी गणेशपुरी त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान घोटगाव. त्यानंतर सूर्यानगर त्यांच्या विपक्षामध्ये टीम सावरोली. तसेच महापोली 2 हात करेल सिंह गर्जना स्पोर्ट्स जाबरपाड्याशी. नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल सर. कांबे संघ उभा टाकतोय वडगार संघापुढे. एक महाशक्ती आहे भिवंडी ग्रामीण मधली टीम कांबे आणि त्यांना एक नव्या दमाच्या टीमला सामोरं जावं लागेल. टीम वडगर चांगला क्रिकेट त्यांनी या हंगामामध्ये इथे खेळलाय. आणि आजचा सर्वात मोठा सामना क्लॅश ऑफ टायटन साई वज्राई वज्रेश्वरी वर्सेस ओम साई निंबवली. क्लॅश ऑफ हॅलो एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वाडा तालुका आणि भिवंडी तालुका उभा टाकेल एकमेकांसमोर जसे आज उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट उभा टाकतोय. नक्कीच सर जर विचार केला तर घरच्या मैदानावरती एक चांगला खेळ आपले जे नवे खेळाडू आहेत त्यांनी आज दाखवावा हीच अपेक्षा असणार आहे. बरोबर पुन्हा एकदा घरच्या मैदानावर तुम्हाला दाखवण्याची संधी आहे. सुवर्ण संधी जशी काल संधी होती परंतु पराभव वाटायला आला होता. परंतु कमबॅक कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण करू शकतो. आत्मविश्वास दाखवावा लागेल. नक्कीच कमबॅक करावं लागेल दिशेने सुद्धा जसे उद्धव ठाकरे गट कमबॅक करतील का नाही ते पाहायला लागेल. शिवशक्ती गावदेवी गणेशपुरी तसंच जय हनुमान घोटगाव संघ. आजचा पहिला चुरशीचा सामना. नक्कीच सर एक चांगली मॅच पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रात एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारी मेहनत इथे वज्रेश्वरीकरांनी त्यांच्या माध्यमातून कार्य आपल्या टीम करिता सातत्याने चांगलं सहकार्य लाभत राहतं आणि संध्याकाळच्या सहकार्याला त्यांना ताप पडतो. त्यांना डोळे द्यायला लागते. त्याच्यामध्ये थोडस जे बिलिंगचं काउंटर आहे ते थोडस वाढतं. त्याच अनुषंगाने थोडस ताण असणार आहे परंतु आज कमबॅक करायला लागेल वाटते. आज कमबॅक करायची संधी प्रजूला पण आहे. काल 2च चेंडू टाकलेले आहेत. आज 4 चेंडू वरची टाकायला भेटतील. ते पण अवांतर होते सर. तर कुठेतरी लाईन लेंथ चांगली ठेवावी लागेल. अवांतर होते कारण की त्यांचे हात समांतर आहेत त्याच्यामुळे त्यांनी अवांतर चेंडू टाकले. दुसऱ्या तुम्ही कलर मारून घ्यायचा पटापट. काल खूप कलर मारलेला आहे तुम्हाला. कलर मारून घ्या. सर ट्रॉफीबद्दल काय म्हणाल? अतिशय उत्तम ट्रॉफीज आपल्याला इथे ट्रॉफीज आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत. आमच्या गावचे आधारस्तंभ स्वप्नील पाटील उर्फ बंटी यांच्या मार्फत सुंदर ट्रॉफीज आपण पाहतात. क्रमांक 1, 2, 3, 4च्या पूर्ण 4चा ट्रॉफी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. स्वप्नील पाटील एक वज्रेश्वरीचे आधारस्तंभ मिळायला हरकत नाही. नक्कीच सर एक यशस्वी स्पर्धा पार पाडण्याकरिता अनेक कांचं सहकार्य आपल्याला लागतं कारण की एक स्पर्धा यशस्वी करण्याकरिता खूप
सारे हात जे मदतीला येतात आणि एक यशस्वी स्पर्धा इथे उभी राहताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच एक सुंदर सहकार्य आम्ही वज्रेश्वरीकर चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळते पूर्ण गावकऱ्यांकडून. पण आजच्या जेवणाची व्यवस्था कशी काय होते त्याच्यावर खूप काही अवलंबून आहे, कारण की आज सामना सुद्धा खेळायचा आहे आणि पूर्ण आयोजन सुद्धा करायचं आहे. दुहेरी भूमिका आहे सर, जबाबदारी वाढली आहे. जबाबदारी तर घ्यायलाच लागेल. टुर्नामेंट अगर सुंदर करायची आहे तर जबाबदारी घ्यायलाच लागेल. कष्टाशिवाय यशाला पाहिजे नाहीये. बोरगाव संघाचे कर्णधार कॉमेंटेटरशी संपर्क साधा. आपण 10 मिनिटांवर लेट झालेले आहात. बोरगाव संघाचा कर्णधार आणि शिवशक्ती गावदेवी संघाचा कर्णधार दोन्ही संघ 10 मिनिटं लेट झालेले आहेत. इथे आमचे सहकारी समालोचक गणेशजी पांडे इथे उपस्थित होतात. गणेश पांडे यांनी जी भूमिका त्यांची झालेली आहे या पंचक्रोशीत, त्यांचं जे नाव झालेलं आहे, खूप अभिमान वाटतं आम्हाला का त्यांचं समालोचन करतात. ते फक्त संध्याकाळी थोडेसे गडबडतात पण समालोचन मात्र त्यांचं सुंदर असतं. फक्त गणेश पांडव यांना मी फक्त पावसाळ्या सीझन मध्ये थोडे त्यांचे क्लासेस घेणार आहे इंग्लिशचे. बाकी त्यांचं जे समालोचन आहे ते मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांना VPL ची सुद्धा आम्ही ऑर्डर देणार आहे. आणि राजेश मंडप आलेले आहेत. थोडे स्लो झालेले आहेत ते आता 2 वर्षानंतर. वर्कलोड मला वाटतं जास्त झालंय त्यांना. अजूनही सुद्धा बॅनर त्यांचे चिटकवायचे बाकीच आहेत. प्लीज विनंती करतो, आपल्याला जो सराव करायचा होता तो पूर्ण 6 महिन्यात केलेला आहे आपण. आता सराव बंद करा आणि त्या सरावाची पोच पावती आज मैदानात द्याल याची अपेक्षा बाळगतो.
आई वज्रेश्वरी चषक 2026 मध्ये पुण्यात सकाळी 17 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहता एक देखणी स्पर्धा दिमागदार स्पर्धेचं आयोजन पाहू शकाल की ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका आणि त्यासोबत पाहू शकाल की या पावनभूमीमध्ये आज मॅच होण्याकरता थोडंसं उशीर झालं मात्र नक्कीच आपण पाहतोय मॅच स्टार्ट असेल. पहिली मॅच तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. एका साईडनं तुम्ही पाहिलं तर जय हनुमान घोटगाव त्याच वर्षामध्ये त्यांनी त्यांची स्पर्धेमध्ये 49 वर्ष जे कंप्लीट केलं गेलं ती टीम आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल शिवशक्ती गावदेवी गणेशपुरी यांच्यामध्ये एक पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही कॅप्टन्स आधीच खूप वेळ झाला आणि मी इथे विनंती करतोय अंकित पटेल यांना की आपण आपल्या सुपरस या ठिकाणी या मॅचची नाणेफेक करायची आहे. आता शेड्यूल आहे त्याच्यामध्ये थोडासा आपण बदल करतो मित्रांनो, कारण आपण पाहिलं तर 3 ओव्हरच्या मॅचेस या ठिकाणी खेळवल्या जातील आणि आपण पाहतो की ज्या पद्धतीनं ही टुर्नामेंट एक साऱ्या पद्धतीने पाहू शकाल आणि किंग्स ब्रदर्स नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय एका साईडनं अंकित पटेल या ठिकाणी मात्र नागरिकचा कॉल करण्याकरता, एका साईडनं शिवशक्ती गावदेवीचे कर्णधार आणि जय हनुमान घोटगाव यांचा कॉल. इथे नागरिकचा कॉल जिंकला गेलाय गावदेवी गणेशपुरी टीम आपण पाहू शकाल कॅप्टन्सनं आणि ते दर्शवलं गेलं की पहिल्यांदा आम्ही फील्ड 3 ओव्हरची मॅच आहे. पहिले षटक मिनिटेनं पॉवर प्लेच असेल. आपण इथं पाहिलं की नक्कीच नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला आहे. आपण जर पाहिलं नक्कीच टीम शिवशक्ती गावदेवीनं केलं की पहिल्यांदा फील्ड करणार. आपण जाऊयात ओव्हर कॉम्पिटिशन मॅचला थोड्या वेळेला सुरुवात असेल त्यात ऐकूयात एक दोन डीजेकडनं देऊयात मात्र डीजेला संधी कमावून डीजे. विनंती करते क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपल्याला वेळेचं बंधन आहे त्याच अनुषंगाने आपल्याला पूर्ण जे आजच्या दिवसातील शेड्यूल आहे ते कंप्लीट करायचे. अस्ताला जातोय सूर्य संध्याकाळच्या सत्रामध्ये
इथे गणेशजी पांडव इथे त्वरित मायक्रोफोनवरती जॉईन होतील. पहिली मॅच आपण पाहणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखवला. पहिलीच मॅच आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. एक चांगली स्पर्धा देखील स्पर्धा पाहायला मिळतीये. वज्रेश होळीकरांचं अथक परिश्रम आपल्याला इथे पाहायला मिळते. हॅलो 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 चेक चेक हॅलो. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. स्पर्धेतील द्वितीय दिवस वार शुक्रवार पाहत आहे. जगद्गुरू नित्यान स्वामींना नतमस्तक होत आहे आणि खऱ्या अर्थानं विघ्नार्थाला वंदन करत आहे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील इथे वंदन करत आहे. आणि स्पर्धेला सुरुवात करत असताना आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मात्र सर्वांचं मनपूर्वक सुस्वागतम 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 सुस्वागतम. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिली मॅच तुम्ही पाहता एका साईडला पाहिलं त्या विभागातील एक नवीन चेहरे ज्यांनी नवदीप गटामधनं होणे की हॅलो चेक. तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समधून जो चेंडू दिला जाईल तुम्ही तोच सिलेक्ट करायचा आहे. चॉईस नाही करू शकत तुम्ही चेंडू. याची दक्षता घ्यायची सर्व संघांनी. गुडगाव संघाचा 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. बबलू यांची स्माईल सांगते की अनेक दिवसांचे जे परिश्रम आता कंप्लीट होते बोधगावकरांचे, कारण कालच्या दिवसामध्ये आम्ही नारेकर प्रत्येक स्पर्धा खेळते. म्हणजे स्पर्धा कुठे असू द्या, कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्या स्पर्धेला सुरुवात झाली ना तेव्हा मॅच आली की इथे जाऊया. तर मॅचच्या दिवसांना बेस्ट ऑफ
ऑफ टीम चेअरमॅन घोडगाव आणि बेस्ट ऑफ लक शिवशक्ती गावदेवी बॉलिंग मॅचवरती जतीन पाटील आपण पाहतो भुवन यावेळी ऑन साइडला पहिलाच बॉल कडा पण कडा प्रहार बॉल निघून चाललाय 1 बाउंस चौकार 4 धावा पहिल्याच बॉलवरती हर्ष यावेळी स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केलाय रिव्हर्सची बॅटिंग करण्याचा प्रयत्न खूप चांगला होता सकाळी सत्रामध्ये पाहतोय आणि सकाळी सत्र असं म्हणतात ना की खऱ्या अर्थानं पूर्णपणे फ्रेश एक टुर्नामेंट तुम्ही पाहतात समोर तुम्ही जर म्हणलं तर खऱ्या अर्थानं अफाट महिन्यात वजेशिखरांची प्रवेशद्वार तुम्हाला पाहू शकाल इथे मात्र येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय त्यानंतर आपण पाहिलं तर सिरसाड ते अंबाडी हवेपासून असलेले मैदान बॅक साईडला तुम्ही जर म्हणलं तर खऱ्या अर्थानं पावनभूमीचं गरम पाण्याची झरे त्यासोबत तुम्ही पाहू शकाल की प्रतिसेडी म्हणून साईबाबांचं मंदिर त्यानंतर नित्यानंद स्वामींचं टेम्पल आपण पाहू शकाल गणेशपुरी या सर्व पावनभूमीमध्ये स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये यावेळी व्हाईट बॉल राज शेळके आणि अंश या पहिल्या मॅचच्या दोन्ही आपण पंच पाहतोय हितेश पाटीलला तुम्ही परफेक्ट एसच्या भूमिकेत पाहतात थर्ड मॅच आपण पाहू शकता रिसर्वमधनं पाहिलं तर आणखीन एक नवीन खेळाडू पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर परफेक्ट थर्डमॅन आणि एसच्या कव्हरच्या डीपमध्ये असलेला मयुरेश करायला आपण पाहतोय हे सर्व नवीन चेहरे आणि शिवशक्ती गावदेवी ह्या नवीन नावानं हे प्रथम करती आहे या टुर्नामेंटमध्ये जतीन पाटील नेक्स्ट बॉल यावेळी भुवनला अक्षरशः आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता भुवनचा मात्र त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बॉलला थोडंसं दूर ठेवलं गेलं आणि त्या ठिकाणी स्लोअर लाईनअप त्यांचा वापर केला गेला जतीन पाटीलनं आठवते घोडगावकरची ट्रॉफी त्या ठिकाणी मात्र जतीलचा परफॉर्मन्स पाहिला होता अप्रतिम क्रिकेट त्यांनी दर्शवलं होतं या वर्षामध्ये आणि 2 वर्षामध्ये तेच प्रयत्न असतील मात्र भुवन एक असा खेळाडू आहे की त्यांनी 2 ते 3 वर्षामध्ये भिवंडी टेनिसमध्ये आपल्या स्वतःची ओळख नाही तर खऱ्या अर्थानं लेजंड खेळाडू देखील परिचय दिला आहे तोच भुवन इथे मात्र फक्त आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय बॉलला पाहणं खूप दूरवरती राहिले भुवन पहिल्यांदा तुम्ही म्हणतो की नजर दिसणं करा बॉलला पाहणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुमचा स्थान आहे तो मात्र तिथे मुवमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर बॅटवरती फेस घेण्याचा प्रयत्न करा ज्याने अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीने मग लेजंड टीम्समधनं आशिष पाटील आपण पाहू शकाल अतू पनवे त्याला प्रमोट केलं गेलं आणि त्यानंतर मात्र सेकंड स्पेल ही नेहमीच मात्र जर्मन घोडगाव लेजंडकडनं तो खेळत असतो इथे मात्र कुठल्या स्पॉटचा वापर केला गेला इस बॉल लाईन ऑफ लेफ्ट सुंदर इथे मात्र विकेटचं बटन आणि फलंदाज भुवनला या ठिकाणी परतावा लागेल थोडंसं सगल करत होता पहिल्या बॉलपासून आज तो थोडासा बॅकफूट मला पाहायला मिळाला आणि त्या सगळ करत असताना कुठेतरी म्हणतात ना की जेव्हा आपलं माइंड सेट नसतं ना तेव्हा कुठेतरी चुकीचं काम होत असतं आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं बटन आणि भुवनला इथे मात्र परतावा लागेल त्याचं बॅक टू द डगआउट तेव्हा आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपण पाहतोय आज नवीन संघ आपण जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं प्रत्येक विभागातील पाहायला मिळतील आणि प्रत्येक विभागामधनं खूप सारे नवीन चेहरे ज्याने क्रिकेटला आता सुरुवात केली आहे पण पहिली मॅच तुम्ही ऑन पाहतात एका साईडने यूट्यूबला जॉईन झालेल्या सर्व मात्र क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं आपलं देखील हार्दिक स्वागत आहे कारण तुम्ही देखील यूट्यूबला जॉईन आहात आणि मात्र किंग्स ब्रदर्स या नेटवर्कला सर्वात जास्त मात्र लाईक्स देखील करा कुठला स्पॉट आपण पाहू शकाल इथे मात्र हर्षच्या विरोधात पेस ऑन डिलिव्हरी पाहायला मिळाली षटक क्रमांक पहिले या ठिकाणी मेंटेड पॉवर पेचं कंप्लीट झालंय ते शिवशक्ती गणेशपुरीकडनं आणि बाकी टोटल तुम्ही जर पाहिली तर फलकावरती फक्त आहे 6 या संख्येवरती येणार अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि इथे आतापर्यंत कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं तर 48 हे सिक्सर तुम्ही पाहिलेत आणि 42 ही मात्र नक्की तुम्ही चौकार पाहिलेत अशाच पद्धतीने ही स्पर्धा मात्र दुसऱ्या दिवसामध्ये पाहतोय शुक्रवारचा दिवस देखील असेल तरी मात्र आज 16 जानेवारीचा दिवस आहे आणि म्हणतो ना इम्पॉर्टंट का असतं भविष्यामध्ये की प्रत्येक डेटला खूप महत्त्व दिलं जातं आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय की येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगलं क्रिकेट आहे मग तुम्ही पाहू शकाल की यानंतर होणारी पहिली स्पर्धा डिंगडॉंग वडोली डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम 20 तारखेला त्या ठिकाणी पहिली मॅच 9:30 वाजता ऑन होईल त्यानंतर संध्याकाळी 17 पाहू शकाल 2 मॅचेस पाहायला मिळतील आणि त्या स्पर्धेकरता तुम्ही जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं सिद्दीक भाबे वाईस ऑफ ठाणे वाईस ऑफ भिवंडी त्यानंतर पालघर भूषण पुरस्कार
प्रमोदजी शेडगे आणि त्यासोबत आम्ही देखील त्या स्पर्धेकरता पहिल्या दिवसाकरता जॉईंट होती. स्पर्धा तुमच्या भेटीला येते डिंगडॉंग वडवली. एक भव्य दिव्य आणि डे नाईट क्रिकेटचा महातरार 20 तारखेपासून ती स्पर्धा मात्र वडवलीच्या मैदानावरती. आशुतोष बॉलिंग मार्कवरती आला. स्पेल क्रमांक 2. स्ट्राईकला पण पाहू शकाल दर्शन उर्फ देवा. ह्या वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने देवानं चांगली बॅटिंग केली. हे मात्र टॉप एज मॅचचं परफेक्ट एज आणि त्यानंतर मात्र शॉट थळम्यांमध्ये हा जाईल सोपा तिथे मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू ज्यांच्याकडे खूप सारी उमेद देखील असते, कारण त्यांच्याकडे तुम्ही म्हणाल की एका साईडनं एक्सपिरियन्स नसेल, अनुभव जरी नसेल तरी मात्र प्रयत्नाने ते घडत असतात, कारण त्यांच्याकडे जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न हे 3 अस्त्रांचा वापर ते करत असतात. आणि ते त्याच पद्धतीने एक नवीन चेहरा जो मात्र आपण पाहतो की थर्डमॅनमध्ये आपण पाहिलं तर हितेश पाटीलच्या परफेक्ट क्रिकेटमध्ये त्याच पद्धतीनं त्यांच्या टीममध्ये पाहू शकाल की मयूर कराले देखील आपण पाहतोय मिड ऑफमध्ये. आणि खेळाडू कक्षाच्या मधून बाहेर जाऊ नका, तुम्ही तिथे बसायचं नक्की पाहू शकाल. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आणि उदय शिलगिरीमध्ये आपण पाहू शकाल की बंटी सभाचे मालक आणि आमचे परम मित्र इंद्रसेन या ठिकाणी मात्र आपलं आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मोस्ट वेलकम. आपण मात्र मानानं सन्मानानं मुख्यमंचावरती विराजमान व्हा. सूर्यानगर टीम देखील आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अक्षरशः मात्र लेट कनेक्शन आपण पाहतोय. पण साईडला जतीन पाटील पाहतोय एक सिंगल आणि एक सिंगलच्याच मदतीनं इथं धावसंख्या टोटल जाऊन पोहोचेल. जे संघ इथे आले असतील त्या संघांच्या कर्णधारांनी किंवा प्रतिनिधींनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. पुन्हा एकदा सांगतो, जे संघ इथे आले असतील त्या संघांच्या कर्णधारांनी किंवा प्रतिनिधींनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा प्लीज. ज्याने भिवंडी आणि वाड्याचा प्रवास केला ना तर नक्कीच इंद्रसेन ठाकरे यांचा खूप मोठा धाबा देखील आहे आणि स्वदेशी जेवण नेहमीच मिळत असतं. दिवस रात्र केव्हाही जा, तात्पुरती सेवेमध्ये हजर असतात आणि एकदा त्यांची चव नक्कीच पहा. ते जे मालक आपण पाहतो नक्कीच इंद्रसेन आपल्याला विनंती असेल की आपण मानानं सन्मानानं मुख्यमंचावरती विराजमान व्हा. इंद्रसेन ठाकरे आणि उर्फ आपण पाहू शकाल की बंटी या नावानं प्रसिद्ध आहेत. ते मिडलला थरक्षमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आज मी म्हणेन की शिवशक्ती गणेशपुरी आज खूप चांगल्या पद्धतीने साठर दाखवते या मॅचमध्ये. ज्या पद्धतीने विथ द टॉच आणि फर्स्ट इनिंग आपण पाहिलं बॉलचा चॉईस केला गेला, त्यानंतर मात्र अक्षरशः पहिलेच पण जतीन पाटीलनं हाताळलं गेलं. त्या ठिकाणी 2 विकेट डाऊन भुवनला परतावं लागलं. त्यानंतर बॉलिंग क्रमांक 2 वरती आपण आशुतोषला प्रमोट केलं गेलं. तिथे आपण पाहतो की हर्ष आणि देवा पाठी केतर पाहायला मिळतात आणि धावसंख्या टोटल आहे ती फक्त 8 या धावसंख्येवरती आहे. नवीन बॅटर ऋषी आता मैदानाच्या आतमध्ये झालाय. आशुतोष एक सायलेंट खेळाडू आहे, म्हणून म्हणतो ना सायलेंट इज अ बेस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट. वॉट बॉल स्विंग अँड मिस या चेंडूचा इथं वापर केला गेला. ओट क्रमांक 2 कंप्लीट झाले. अक्षरशः आपण पाहिलं ते खऱ्या अर्थानं शिवशक्ती आपण पाहू शकाल की गणेशपुरी या मॅचमध्ये पहिल्याच इनिंगमध्ये पहिल्याच इनिंग पाहायला मिळते. धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिलं तर फलकावरती फक्त धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती मात्र 8 या धावसंख्येवरती आहे. शेवटचे 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती असतील. त्याआधी आपण घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊयात आमच्या डीजेला संधी. ऐकूयात सुमधुर संगीत. म्हणून म्हणतो ना की जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरताना तेव्हा खऱ्या अर्थानं त्या पद्धतीनं कॅपेबल म्हणून जा आणि खऱ्या अर्थानं पहा की खूप चांगला प्रवास आहे क्रिकेटमधील. आणि साईडला चांगला सुख इथे मात्र फील्डमध्ये अक्षरशः जतीन पाटीलला काय म्हणावं.
सकवा देत त्याला चेंडू पद्धत सरळ त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. बाउंड्री लाईनला केली, इथे केलं क्लिअर. ऑन साईडला आपण पाहतोय जाबरवाडा संघ इथे उपस्थित झाले आहे, त्यांचे सहर्ष स्वागत. टीम जाफरपाडा देखील आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. बॉलिंग माग पडती आहे. गोलंदाज अमितला आपण पाहतोय पहिला बॉल मध्ये चौकार आलाय. त्यावेळी फटका मात्र फसलाय. बॉल घेऊन आलाय. परफेक्ट मस्तकाला दस्तक इथे मात्र 6 धावा. पण म्हणतो ना की जर्मन घोडगाव अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीनं 49 वर्ष या वर्षामध्ये आम्ही त्यांचं कंप्लीट केलं. मग त्यानंतर देखील घोडगावकरांना क्रिकेटवरचं अफाट प्रेम आणि क्रिकेटमध्ये एक नवीन शहर जसे उभारले ना, तर खऱ्या अर्थात खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतं. मग देवा असेल, मग त्यानंतर ऋषी असेल, भुवन असेल, मग त्यानंतर आपण पाहतो की हर्षल देखील असेल. हे सर्व खेळाडू आणि खऱ्या अर्थाने एक नवीन चेहरे जेव्हा निर्माण होतात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे खूप सारा संघर्ष पाहतोय. अमित बॉलिंग मार्कवरती 2 बॉल होते आतापर्यंत 10 धावा. पहिल्या बॉल होती चौकार, दुसऱ्या बॉल ती षटकार आणि धावसंख्या इथे मात्र जाऊन पोहोचते 7.71च्या सरासरीनं 18 या धावसंख्येवरती. यावेळी ट्रॅकिंग शॉट इनटू द गॅप आपण पाहतोय. परफेक्ट इथे पाहू शकाल. परफेक्ट टायमिंग त्या ठिकाणी आणि मात्र क्रॅकिंग केलं गेलंय. मनगटाच्या जोरावरती फेस केलंय बॉलला. 1 बाउंस स्वरूपाने आला इथे चौकार. 4 धावा आणि 4 धाब्याच्या मदतीनं आता धावसंख्या टोटल्स मध्ये जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. तर नक्कीच इंद्रसेन ठाकरे आपल्याला विनंती आहे की आपण सन्मानानं मुख्य मंचावरती या. मैत्री दुसरीतील आपण म्हणू शकाल की राजा माणूस आणि एक स्वदेश धाबा म्हणून त्यांची ओळख आहे. इथे मात्र वाईट प्लस 4 टोटल या 5 धावा. एक्स्ट्रा 5 धावा इथे आल्यात. हे मी म्हणे की घोडगावकरांचं बेनिफिट आहे. पण म्हणतो ना मोस्टली क्रिकेटमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा धावसंख्या ही आहे तुम्हाला मात्र बोनसमध्ये दिली जाते. कारण या 5 धावा जिथे थोडंसं बॅकफुटला होती टीम आपण जर पाहिलं तर गुडगाव. त्यानंतर विकेट लॉस ऑफ गेला. महत्वाचा भुवन आज थोडासा सगळ करताना पाहायला मिळाला. तो बाद झाल्यानंतर अक्षरशः 2 विकेट्स मध्ये बाद झाल्या. त्यानंतर देवा देखील बाद झाला. आता मात्र हर्षल आणि ऋषी ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. ऋषीच्या बॅटमध्ये आतापर्यंत 3 बॉलवरती 14 धावा आल्यात आणि हे षटक थोडंसं मी म्हणे की आता खूप माग ठरलं गेलं. आता टोटल्स मध्ये आपल्या चांगला टार्गेट होईल. धावसंख्या फलकावरती 27. 19 धावा आतापर्यंत या 3 बॉलवरती आल्यात. पहिला चौकार, षटकार, चौकार, त्यानंतर व्हाईट प्लस टोटल 5 धावा आणि अक्षरशः मात्र इथे 19 धावा या फक्त 3 बॉलवरती कन्वर्ट केल्या गेल्यात. 4था बॉल. यावेळी फ्लॅटेड बॉल. क्या बात है. जैसी गेंद वैसी नसीहत. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ बेहतरीन छक्का. जरी असेल तरी मात्र मैदानाची खऱ्या तर परिचय आहे ते मात्र स्लोवर. अक्षरशः इथे मध्ये तुम्हाला स्लोअर बॉल कुठल्या स्पॉटचा वापर करणं, त्यानंतर मुवमेंट टायमिंग, त्यानंतर चेंज ऑफ द टायमिंग, नंतर पाहू शकाल त्यानंतर स्विंग अँड मिस, त्यानंतर पाहिलं तर लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, अशा सर्व गोष्टीचा वापर इथं खूप करणं गरजेचं होतं. आणि आतापर्यंत धावसंख्या टोटल स्वतः जाऊन पोहोचते जर्मन गुडगाव 33 या धावसंख्येवरती. 33 2 विकेट लॉस ऑफ. बॉल क्रमांक 5. इथे थोडासा क्रॉस पद्धतीने पाहतोय. फाईडला खेळायचा प्रयत्न केलाय. विकेटचा पतंग आपण पाहतोय. बॅक टू बॅक या ठिकाणी बघता 3री विकेट सगळी पाहायला मिळतीये. हर्षलला या ठिकाणी परतावं लागतंय. विकेट क्रमांक 3. यानंतर होणारा सामना सूर्यानगर वर्सेस जाबरपाडा. दोन्ही संघांनी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे आणि 3 षटकानंतर टॉस बॉक्स मध्ये बसायचं. तर कीच यावेळी पुन्हा एकदा अक्षरशः गोलंदाजी आहे की काय म्हणावं लागेल. आतापर्यंत टोटल पुन्हा एकदा या 5 धावा आणि 5 धाव्याच्या मदतीनं इथे मात्र नो बॉल आणि सिंगल जारी भीमर बॉल पाहत आहे आणि फीड्स पाहायला शकाल. या टोटल 5 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल. आता मात्र बलाढ्य आहे. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये अक्षरशः स्टॉप केलं धावसंख्येला. 8 धावा होत्या 12 बॉल मध्ये. त्यानंतर आपण अमितला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय आणि अमितनं आतापर्यंत 26 धावा 34 धावांवरती जाऊन पोहोचले आता जर्मन गुडगाव. आता इथे मी म्हण की खऱ्या अर्थानं स्ट्रॉंगली आहे. एक चांगलं टार्गेट इथे 3 ओव्हर मध्ये सेट केलं गेलंय. अंतिम बॉल अजूनही मात्र बाकी आहे. 39 ही धावसंख्या तुम्ही फलकावरती पाहता. 39
यावेळी या पुरुषांचा मात्र पाहू शकाल क्रॉस दिल्या खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल मात्र त्या ठिकाणी धनंजय चोरगे सिंगल झाली असती आहेच नाहीये जाग्यावरती स्टॉप झाला. ओव्हर क्रमांक 3 धावसंख्या तुम्ही जर पहिली तर फलकावरती 39 या धावसंख्ये 40 या धावसंख्येवरती आहे आणि विजयाकरता इथे मात्र 39 धावसंख्येवरती आहे. विजयाकरता 40 धावा बनवायच्यात येणाऱ्या 18 बॉलवरती. चला दोन्ही कॅप्टन्स. सूर्यानगर संघाचा कर्णधार आपला प्रवेश निश्चित करायचा आहे, तसेच जाबरपाडा संघाचा कर्णधार आपला प्रवेश निश्चित करून टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. हॅलो चला दोन्ही कॅप्टन्स आपण त्या ठिकाणी आपल्याला असण्याची व्यवस्था देखील केली आहे. आपण दोन्ही कॅप्टन्स नक्कीच सूर्यानगर टीमचं कर्णधार आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल की जाफरपाडा टीम कॅप्टन्स. चला नक्कीच दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी मॅच क्रमांक 2 तर नक्कीच बेस्ट ऑफ लक आपण पाहू शकाल. सूर्यानगरचे कॅप्टन इंद्रसेन ठाकरे आपल्यासोबत जॉईंट आहेत, त्यासोबत जाफरपाडा टीमचे कर्णधार देखील जॉईंट आहेत सोमेश कोल्हेकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकेल या सेकंड मॅचचे नाणेफेक. जाफरपाडा कॉल ॲज अ विन टीम सूर्यानगर आपण इथे असणार व्हायचं एक सगळ्यांना टुर्नामेंट तुम्ही पाहतात आणि खऱ्या अर्थानं की नक्कीच इंद्रसेन खूप सारा मित्रपरिवार या ठिकाणी तुझा नेहमीच असतो मी पाहतोय. या स्पर्धेबद्दल आणि वर्षानंतर पहिल्यांदा काय म्हणशील? स्पर्धा तर अति सुंदर आहे आणि ही स्पर्धा सर्व माझ्या मित्रपरिवाराची आणि एक फॅमिली असा एक फॅमिली मेंबर आहे सर्व माझे. वज्रेश्वरी म्हणजे माझा अर्धा जीव आहे. त्यानंतर नाणेफेकचा कॉल जिंकला गेलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण निर्णय असेल. 3 ओव्हरची 3 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला समोरच्या टीमला? कमीत कमी 20च्या आत. या वर्षामध्ये मी म्हणलं की आताच नुकत्याच एक ट्रॉफी तुम्ही नामांकित केली आहे. सूर्यानगर टीमने खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आता पूर्ण टीम तिची 100% या मॅचमध्ये देईल का? प्लेयर तर आज छोटे छोटे आहेत सर्व, चांगले खेळाडू आज नाही आहेत, पण तरी आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल तुला या मॅच करता. आपण जाऊयात या ठिकाणी मात्र जाफरपाडा टीमचे कर्णधार. पहिल्यांदा नक्कीच मला पहिला प्रश्न आहे, नाणेफेकचा कॉल जिंकला असता तर काय बॅटिंग घेतली असते. आता बॅटिंग घेतली असती पण आता बॅटिंग आलीच 3 ओव्हरमध्ये. किती धावांचा टार्गेट सेट करा? 40+ हेटू पॉन देखील आहे. पूर्ण महाराष्ट्र बाद आहे. आज मात्र पूर्णपणे टीम मात्र तुमचं 100% या ठिकाणी बेनिफिट करू शकेल का की पूर्णपणे प्रयत्न करेल या स्पर्धेमध्ये? पूर्णपणे प्रयत्न करू जिंकण्याचा. आणि पहिली ओपनिंग जोडी कोण असेल की जी मात्र पहिल्या बॅटिंग करण्याकरता स्थानमध्ये जाईल? मी आणि पिंटू. त्यानंतर पूर्ण मैदान गोल आकाराचं आहे आणि स्पर्धा देखील तुम्ही पाहतोय आणि या स्पर्धेबद्दल आणि मैदानाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि ग्राउंड सुद्धा सुंदर आहे, खेळायला मजा येईल. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक तुला देखील आणि तुझ्या मॅच करता देखील. आपण इथं पाहतोय मॅच ऑन झाली आहे. एका साईडने पाहतोय नक्कीच जयनुमान घोडगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहता शिवशक्ती गणेशपुरी. आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. या ठिकाणी नाणेफेकचा कॉल जिंकला गेलाय सूर्यानगर टीम आणि डिसाईड केलंय फर्स्ट बॉल. संघर्ष निर्माण होतो ना. एक हायस्कोर मॅच नाहीये मात्र एक टफ फायटिंग आणि फायटिंग स्कोर पाहतोय. विजयाकडे इथे बनवायचे 40 रन्स आणि हितेश पाटीलच्या पहिल्याच स्ट्रोकनं इथे भुवनला डाऊन द ग्राउंड पाहतोय. लगेच ते ड्राईव्ह केलाय, बॉलला मीडियममध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र हर्षच गुड फील्ड ते करेपर्यंत धनंजय चोरगे त्या ठिकाणी मात्र कव्हर बॅकअप सुंदर देतोय.
आणि भुवनची गोलंदाजी तुम्ही म्हणावं लागेल की ज्या पद्धतीनं खूप सारा पेस आहे त्याच्याकडे आणि कमी वेळेमध्ये कमी वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं बॉलिंग ट्रॅकवरती त्याने जनमान टीमच्या पूर्णपणे धुरा ज्यामध्ये सांभाळला गेला तोच मात्र भुवन आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आणि दोन्ही बंधू पाहतो मैदानाच्या आतमध्ये हितेश पाटील त्यानंतर ऑस्ट्रेलिया जतीन पाटीलला पाहतोय. विजयाकरता 40 रन्स धावांचं आव्हान पाहतोय आणि पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा फलकावरती आहेत. यावेळी परफेक्ट ब्लॉकरचा बॉल अक्षरशः त्यावरती हुक केलं गेलंय आणि ते मात्र निघून जाईल. वाईड इज लॉंग ऑफ बॉल डाऊन द ग्राउंड व बाउन्स टू बाउन्स चौकार 4 धावा. गिर्यासमध्ये भुवनकडे पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना सगळं गेलं त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती आला. आज तो त्या लयामध्ये नाही आहे त्या क्रिकेटच्या फटामध्ये नाही पाहायला मिळतोय कारण एक चांगला क्रिकेटर आहे. भेंडी टेनिसमध्ये एक नवीन उगवता यावेळी स्वीप केलंय बॉलला. बॉल इथे निघून चालला. हितेश पाटीलच्या बॅटमधनं क्वालिटी पाहायला मिळते. काय दर्जेदार फलंदाजी पाहू शकाल. ऑन साइड मिड विकेट एक्स्ट्रा कव्हर वाईट लॉंग ऑफ देखील केलं गेलं. त्यानंतर मात्र हितेश पाटील आज ऑन होताना पाहायला मिळतंय आणि शिवशक्ती गणेशकरांकरता ही महत्वाची बात आहे की आज हितेश पाटील ऑन झाला पहिल्या मॅचमध्ये आणि जेव्हा जेव्हा हितेश पाटील ऑन होतं तेव्हा मात्र दर्जेदार फलंदाजी नेहमीच आपण पाहत होते. स्कोर कार्ड 16 वरती जाऊन पोहोचलाय. 4 बॉलचा खेळ ते कंप्लीट केलाय. त्याच्यामध्ये एक मोठा स्ट्रोक आपण पाहिला तर षटकार सामील आहे. त्यानंतर चौकार देखील आपण 2 पाहायला मिळाले आणि आतापर्यंत हितेश पाटील केलाय. पाहतो भुवन घेणं म्हणतो ना एक चांगला पेस त्याच्याकडे त्यानंतर चेंज करणं त्याच्यामध्ये पाहू शकाल. भुवन त्याच बॉलचा वापर केला गेला खेळण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर 15 पाहिलं तर बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन त्या ठिकाणी झालं नाहीये. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला पहिल्या आपण ओट्स मध्ये पाहतोय आणि मिटीनं पाहतोय तुम्ही म्हणलं खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग इथे मात्र बनवलंय शिवशक्ती गणेशपुरीनं. दिला गेलाय म्हणतो ना की खऱ्या अर्थाने या विभागातील बलाढ्य टीम आहे गणेशपुरी मग ती मेन टीम असेल किंवा मध्ये नवीन गटामधनं शिवशक्ती गणेशपुरी असेल जसं की ते जाऊन पुरते मध्ये पहिल्याच खेळल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं 22 या संख्येवरती आता विजया करता देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामात्र 18 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि ते मात्र पाहू शकाल की आज जर्मन गुडगाव बॉलिंग मागवरती एक रबिन शर्मा पाहत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज तेव्हा बॉलिंग मागवरती पाहत आहे. नितीन पाटीलला आता 6 मिळते. हितेश पाटीलला 6 बॉलमध्ये 22 धावा या वैयक्तिक कन्वर्ट करताना पाहायला मिळाला. आज खूप चांगल्या पद्धतीने ब्रँडन सिंग त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. एसा कव्हरला देखील खूप चांगल्या पद्धतीने हितेश पाटीलला कंप्लीट केलं गेलं. आता जतीन पाटील सायकल एंडवरती आलाय देवाच्या विरोधात. यावेळी जतीनच्या बॅटमध्ये ऑन साईडला स्ट्रोक आहे तिथे मात्र पाहायला मिळेल. दर्शन पाहू शकाल एक चांगला सेल करते कॅरी अँड फर्स्ट विकेट डाऊन. जतीन पाटीलला परतावा लागेल. फर्स्ट ऑन डिलिव्हरी अँड फर्स्ट विकेट डाऊन. मॅच इथं देखील बनवू शकेल कारण विजयाकरता अजूनही 11 बॉलमध्ये 18 बनवायच्यात आणि देवा बॉलिंग वाकवरती आलाय. पहिली सफलता देवाच्या नावावरती आहे. नवीन बॅटर पारस आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज नवनीत गटामधनं तुम्ही पाहू शकाल की खऱ्या अर्थानं आज सर्व टीम्स खूप चांगल्या पद्धतीने प्रमोट करतील. यानंतर तुम्हाला मात्र जाबरपाडाच्या अगेन्स्ट पाहायला मिळणार आहे टीम सूर्यानगर. खेळण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह तुम्ही पाहतात
रणजित चोरगे त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत एक सिंगल आणि एक सिंगलच्याच मदतीनं धावसंख्या इथे जाऊन पोहोचेल ती मात्र नक्कीच 23 या धावसंख्येवरती 1 विकेट लॉस ऑफ तिथं पाहू शकाल. तिथे मात्र मॅच थोडीशी हवी बनताना पाहायला मिळणार आहे कारण अजूनही 10 बॉल आणि विजयाकरता 17 धावांची गरज आहे. हितेश पाटील आज फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. 22 धावा ज्याने वैयक्तिक ठोकल्या गेल्या 6 बॉलवरती. हा महत्वाचा खेळ होता. हे टर्निंग पॉईंट घडू शकलं असतं टीम चेअरमन खुडगावकरांकरता. मात्र तिथे अक्षरशः मी म्हणेन की हर्ष आज स्वतःवरती नाराज असेल कारण हितेश पाटीलची विकेट ही खूप महत्त्वाची विकेट होती. कारण जे वादळ मैदानाच्या आतमध्ये तुमच्या विरोधात आलं नाही त्या वादळाचं नाव हितेश पाटील आहे आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र त्यांना देणारी संधी म्हणजे अक्षरशः तुम्ही स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. आणि ते मात्र देवा चांगली ट्राय करतोय प्रयत्न खूप चांगले देवाचे कारण बॉलिंग मार्कवरती पहिलेच त्यांनी हाताला गेलं. भुवन 22 धावा ठोकल्या गेल्या त्यानंतर 3 बॉलवरती फक्त एक सिंगल त्या ठिकाणी दिली गेले. इथे मात्र गुडलँडचा बॉलमध्ये इथे पंच दर्शवताना की राज शेळके पाहतोय. पंचाचा निर्णय अंतिम असेल. पंच तुम्ही डिसिजन करा जो असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अंश आणि राज शेळके वन बाउन्स दिला या ठिकाणी आपण पंचाने पाहतोय. डॉट बॉल पाहू शकाल. सेकंड वन बाउन्स चालणार नाहीये थोडीशी जास्त साईड पाहायला मिळली होती पण थोडंसं पाहतोय. 8 बॉल आणि 17 धाबीची गरज आहे. इथे पाहू शकाल केलं गेलंय कारण बॉलिंग माग देवाकडनं एक चांगला स्पीड इथे हाताला गेलाय कारण आतापर्यंत देवानं 6 बॉलमध्ये फक्त 5 बॉलमध्ये आपण जर म्हटलं तर खऱ्या अर्थाने देवाने इथे फक्त एक सिंगल दिली आहे आणि विकेट देखील इथे राऊंड केली आहे. अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतंय. 7 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. धावसंख्या फुलकावरती 23 आहे. अजूनही 17 धाब्याची गरज आहे. अंतिम बॉलवरती मोठा स्ट्रोक येईल का हितेश पाटीलच्या बॅटमधनं. प्रेक्षकांच्या माहिती करता जर्मन गुडगाव अगेन्स्ट तुम्ही पाहता शिवशक्ती गावदेवी गणेशपुरी. इथे चांगला स्ट्रोक आहे. प्रॉपर मनगेट मध्ये बबलूच्या डोक्यावरनं बॉल निघून जाईल. टायमिंग प्रॉपर मनगेटाचा वापर बॉल निघून चाललाय हवाई सबर 6 धावा. बॉलवरती 11 धावा. निर्णायक क्षणी एक इम्पॉर्टंट टर्निंग पॉईंट षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सरळ मात्र ब्लास्ट ऑफ द टायमिंग ॲज सुपर टायमिंग हितेश पाटील. हितेश पाटीलच घर असतो मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहायला मिळतोय आणि जिथे मी म्हटलं ना पकडो कॅच जितो मॅच तुम्ही जेव्हा एखादा झेल सोडताना तेव्हा अक्षरशः मॅच फिनिश होताना पाहायला मिळते. हर्षल बॉलिंग बँकवरती आलाय. 6 बॉल आणि विजय करता इथे 11 बनवायच्यात. एक चांगलं आपण पाहू शकाल आयोजन नियोजन पाहतोय. देखणं मैदान त्यासोबत तुम्ही पाहू शकाल एंट्रीज पाहतोय. त्यामध्ये मांडण्यापर्यंत सिम्बॉल तुम्हाला उद्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्यानंतर वर्षीकरांचे प्रत्येक सिम्बॉल ज्याच्या शोभच्या मध्यपर्यंत पाहतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येक एक पंचकृषीमध्ये आणि खऱ्या अर्थानं या विभागामधनं हे मैदान आहे त्या मैदानाच्या आकडे खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. सूर्यानगर आणि जाबरपाडा आपण आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. पहिला बॉल इथे बेटेला खेळायचा प्रयत्न केला. शेडगोल पण पाहू शकाल मात्र हा महत्वाचा होता कारण इथे विकेट गेलेली दबाव प्रेशर नवीन खेळाडू सायकल एंडवरती आला असतं थोडंसं बदलताना क्रिकेट पाहायला मिळालं असतं आणि आता पुन्हा एकदा संधी मिळते. हितेश पाटीलला एक सिंगल कंप्लीट केली आहे. आता 5 मध्ये बनवायच्या 10. 1 बॉल 2 रन्स. हर्षल बॉलिंग मागवरती पाहतोय. बॉल क्रमांक 2. इथे बॅक टू बॅक आता मात्र महत्वाची विकेट आहे आणि इथे हितेश पाटीलला आता परतावा लागेल.
दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि शिवशक्ती गावदेवीचं भवितव्य आता त्यांच्या हातामध्ये आहे. पण म्हणतो ना, जेव्हा आता एखादं संघर्ष तुम्ही करतायत ना, तेव्हा खऱ्या अर्थानं त्या मॅच पण पाहू शकाल. 4 बॉल आणि विजयाकरता 10 धावेची गरज आहे. बॉल क्रमांक 3 अक्रॉस लाईन इथे खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि परफेक्ट इथे मिडलवरनं बॉल. मी म्हणतो ना की ज्या नावानं घोटगाव मॅच केव्हाही फिनिश करायचा प्रयत्न करू शकेल आणि ते 3 बॉल आता विजयाकरता 10 धावेची गरज आहे. अक्षरशः हितेश पाटीलचा अटॅक पाहायला मिळाला. हितेश पाटीलनं वैयक्तिक पाहू शकेल तिथे मात्र वैयक्तिक 22 धावा ठोकल्या गेल्या. सेकंड सोर्समध्ये फक्त पण पाहिलं तर 7 धावा आल्या. त्यानंतर ओव्हर क्रमांक 3 वरती आतापर्यंत 3 बॉलवरती फक्त एक सिंगल कुठेतरी शिवशक्ती गावदेवी आता बॉल इथे परफेक्ट स्विंग करताना पाहायला मिळाला. ॲज अ गुड डिलिव्हरी, ॲज अ गुड क्रिकेट पाहतोय. म्हणजे म्हणतो ना की स्वतःवरती विश्वास असेल ना तर जग देखील जिंकता येतं. 5 बॉल 10 धावा हव्या होत्या. तिथे मात्र अक्षरशः या मॅच वरती खऱ्या अर्थाने जर्मन घोटगाव पुन्हा एकदा वरतीच होण्याचा प्रयत्न करते. अंतिम 2 बॉल आता विजयाकरता मात्र अनिकेतला प्रत्येक बॉलला फेकून द्यावा लागणार आहे. आउट ऑफ द पार. 5वा बॉल बॅक टू बॉल डॉट केले गेले. अक्षरशः 3 शॉट या ठिकाणी डॉट झाला गेलाय. अंतिम बॉल बाकी आहे. असं वाटलं सहज मध्ये 40 धावा होतील की काय आणि इथे मात्र शिवशक्ती गणेशपुरी अक्षरशः मात्र पराभूतीच्या छायेत गेले. कारण 1 बॉल मध्ये बनवायच्यात 10 धावा. 1 बॉल 10 रन्स. 2 ओव्हरमध्ये 18 धावांची गरज होती आणि अक्षरशः तिथे मात्र मॅचला बदललं गेलं आणि जर्मन घोटगाव या मॅच मध्ये जिंकते. आता बेस्ट ऑफ लक या मॅच करता आणि मग पाहू शकाल की नक्कीच थोडंसं बॅड लक हॅड लक टीम शिवशक्ती गावदेवी गणेशपुरी. तर या मॅचचा म्हणतो मॅच ॲज अ नो डाऊट मिस्टर हर्षल आपण या ठिकाणी आपल्याला मॅन द मॅच दिली जाईल. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये सूर्यानगर